ग्रंथाचे नाव गुलामगिरी. लेखक ज्योतिराव गोविंदराव फुले. भाग 5 आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. पुस्तकातला भाग 9. वेदमंत्र, जादूंचे वजन, मूठ मारणे, देवारे घुमविणे, जप, 4 वेद, ब्रह्मघोड, नारदशाही, नवीन ग्रंथ, शूद्रास ज्ञान देण्याची बंदी, भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा इत्यादिकांविषयी आहे. धोंडीबा म्हणतात, तुम्ही खुंटीस नांगर बराच लावला बरे. तुमच्या म्हणणेप्रमाणे परशुराम मेला व त्याची माती मिळाली, असे का होईना? परंतु बाकीच्या सर्व क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या मंत्रांचे वजन कसे बसले हे कळू द्या. यावर ज्योतिराव म्हणतात, कारण त्या काळी युद्धांमध्ये ब्राह्मण लोक हरेक शस्त्रांवर तंत्रविधी करून त्यास अस्त्रांची योग्यता आणल्याशिवाय शत्रूंवर त्यांचा उपयोग करीत नसत. त्यांनी जेव्हा अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करून बाणासुराच्या रयतेसहित त्याच्या राज्यकुळाशी अशी राखरांगोळी केली, तेव्हा सहजच बाकी सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या विद्येची धास्ती बसली. यास उदाहरण भृगु नामक ऋषीने जेव्हा विष्णूच्या छातीवर लाथ मारली, तेव्हा विष्णू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदिनारायण ऋषीच्या पायास श्रम झाले असतील याकरिता चोळू लागला. आता यातील भावार्थ शुद्ध आपमतलबी आहे, तो असा की ज्या अर्थी आदिनारायण जो विष्णू त्याने ब्राह्मणाच्या लाथेस सहन करून त्याचे पाय दाबिले, त्या अर्थी आम्ही जे शूद्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र प्राणी त्यांनी आपले ब्राह्मण लाथ्या बुक्क्या देऊन प्राण जरी घेऊ लागले तरी हू की चू करू नये. धोंडीबा, तर मग आताच्या हलकट लोकांजवळ जी काही जादू मंत्र विद्या आहे ती तरी त्यांनी कोठून घेतली असावी? ज्योतिबा म्हणतात, हल्लीच्या लोकांजवळ जी काही मूठ मारण्याची, मोहिनी घालण्याची बंगाली जादू मंत्रविद्या आहे ती केवळ वेदातील जादू मंत्रविद्येपासून त्यांनी घेतली नसावी असे कोणच्याने म्हणवणार नाही. कारण आता जरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे, तथापि तिच्यातील बहुतेक मंत्रात आणि यंत्रात ओम नमो, ओम नमहा, ओ रे री नहा वगैरे वेदमंत्रातील वाक्यांचा बराच भरणा सापडतो. यावरून ब्राह्मणांच्या मूळ पूर्वजांनी या देशात येऊन बंगाल्यात प्रथम वस्ती केल्यानंतर त्याची जादू मंत्रविद्या येथून चहूकडे पसरली गेल्यामुळे तिचे नाव बंगाली विद्या पडले असावे. इतकेच नव्हे, परंतु आर्यांचे पूर्वज आताच्या अडाणी लोकांसारखे देव्हारा घुमविणारे सुद्धा होते. कारण पूर्वी त्यामध्ये देव्हारा घुमविणाऱ्या लोकास ब्राह्मण म्हणत असत व ते सोमरस या नावाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हा बरोबर देव बोलतो म्हणून इतर अज्ञानी लोकास फसवित होते, असे त्यांच्याच म्हणजे कित्येक युरोपियन ग्रंथकारांची मते आहेत. हे वेदावरून सिद्ध होते व त्याच आधारावरून हल्ली अशा सुधारलेल्या काळात आताचे ब्राह्मण भट आपले पोटे जाळण्याकरिता जप, अनुष्ठाने, जादू मंत्रविधी करून अज्ञानी माळ्या कुणब्यास गंडे घालून फसवितात. तथापि त्या बापुड्या दुर्दैवी हतभाग्यास त्या ढोंगी गारुड्यांचे कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाही. कारण सर्व दिवसभर आपल्या शेतीत खपून आपल्या मुलाबाळांचे शोषण करून सरकारी पट्टी पुरी करिता त्यांच्या नाकास नळ येतात. धोंडीबा म्हणतात, तर मग ब्रह्माच्या मुखापासून 4 वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शकी करून जातात, याला बाध येतो. ज्योतिबा म्हणतात, हे सर्व खोटे आहे. कारण त्यांचे बोलणे जर खरे मानावे तर ब्रह्मा मेल्यानंतर ब्राह्मणातील कित्येक ब्रह्म ऋषींनी अथवा देव ऋषींनी केलेली सुक्ते ब्रह्म्याच्या तोंडून निघालेल्या वेदात कशी आढळतात? त्याचप्रमाणे 4 वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच वेळी एकाच काळी केली म्हणून सिद्ध होत नाही, असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखविले आहे.
धोंडीबा म्हणतात, भटांनी हा ब्रह्मगोळ केला तरी केव्हा? ज्योतिबा म्हणतात, ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ब्रह्मऋषींनी ब्रह्म्याच्या लेखाची 3 भेद म्हणजे वेद केले व पुढे त्या 3 वेदात अनेक ब्रह्मऋषींनी अनेक तऱ्हेचे फेरफार करून त्यास ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहीत होत्या त्यांची त्यांनी त्याच मासल्यांची कवणे करून त्यांचा एक नवीन 4था वेद तयार केला. इतक्यात परशुरामाने बाणासुराच्या रयतेस असे धुळीत मिळवल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेद मंत्र जादूचे वजन इतर सर्व क्षेत्रपतींच्या मनावर बसले. ही संधी पाहून नारदासारख्या बायकातील पावली कम 8 भाऊजीने रामचंद्र आणि रावण, कृष्ण आणि कंस व कौरव आणि पांडव या सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या घरोघर रात्रंदिवस घेट्या घालून त्यांच्या बायका पोरांसमोर कधी कधी आपल्या विण्याची तुंतून तार वाजवून व कधी त्यांच्यापुढे थैथै नाचत टाळ्या पिटून त्यास वरकांती ज्ञान उपदेश करण्याचा भाव दाखवून आतून एकमेकास एकमेकांच्या लाड्या लबाड्या सांगून त्या सर्वांचे आपसात तंटे लावून एकंदर सर्व ब्राह्मण लोकास निर्वेद केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकारांनी तेवढ्या कारणासाठी सर्व लोकांची नजर चुकवून आपली सर्व वेदमंत्र जादू व तत्संबी भाकड दंतकथा होत्या तेवढ्यांची सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या, संहित्या, शास्त्रे, पुराणे वगैरे भारेचे भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात बनवून त्या सर्वात शूद्रांवर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात काठी टोकून मोठा धार्मिकपणाचा डौल घातला. हे सर्व ब्रह्मकपट पुढे कधी शूद्रांच्या धाण्यात येऊ नये या भयास्तव अथवा त्या ग्रंथात पाहिजेल तसे फेरफार करिता यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पाताळी घातलेल्या लोकास मुळीच कोणी ज्ञान देऊ नये असे अनुसंहितेसारख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेवले आहेत. धोंडीबा म्हणतात, भागवत त्याच वेळेस केले असावे काय? ज्योतिबा म्हणतात, भागवत त्याच वेळेस केले असते तर सर्वांच्या मागून झालेल्या अर्जुनाच्या जन्मजेय नावाच्या पंतूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती. धोंडीबा म्हणतात, तुमचे म्हणणे रास्त आहे, कारण त्याच भागवतांमध्ये अनेक पुरातन मनाकल्पित भाकड दंतकथा अशा आढळतात की त्यापेक्षा इसापनीती 1000 वाट्याने बरी म्हणवेल. तिच्यामध्ये मुलांची मने भ्रष्ट होण्याजोगी एक सुद्धा गोष्ट आढळली नाही. ज्योतिबा, त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताचे मागून केली असावी म्हणून शाबित करता येते. धोंडीबा म्हणतात, काय? मनुसंहिता भागवताचे मागून केली असावी असे कसे होईल? ज्योतिबा म्हणतात, कारण भागवतातील वैशिष्ट्याने मी खून केला नाही म्हणून सुदामन राजासमोर शपथ घेतल्याची उपमा म्हणून आपल्या ग्रंथाच्या 8व्या अध्यायाच्या 110 श्लोकात कशी घेतली, त्याचप्रमाणे विश्वामित्राने विपत्ती काळी कुत्र्याचे फरे खाल्ल्याविषयी त्याच ग्रंथाच्या 10व्या अध्यायामध्ये 108 श्लोकात अशी उपमा घेतली. याखेरीज त्याच पुस्तकात अनेक विरुद्ध गोष्टी सापडतात. पुस्तकातला भाग 10वा. दुसरे बळीराजे ब्राह्मण धर्माची फजिती, शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिमरूपी कोट फोडला इत्यादिकांविषयी आहे. धोंडीबा म्हणतात, आता मात्र शिकस्त झाली, कारण आपण शिवाजीच्या पोवाड्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे साफ सिद्ध होते की 4 ब्राह्मण ग्रंथकार पोरी मिळून त्या घरातल्या घरकुंडात बराच लटक्या मुटक्यांचा खेळ खेळल्या. ज्योतिबा म्हणतात, परंतु पुढे जेव्हा तो 1 दिनांचा कैवारी महापवित्र सत्यज्ञानी सत्यवक्ता बळीराजा या जगात उत्पन्न झाला तेव्हा त्याने जो आपला सर्वांचा उत्पन्न करता व सर्वांचा महापिता त्याचे हेतुमणी धरून त्याने आपणा सर्वांस दिलेल्या सत्यमेय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा सर्वांस सारखा उपभोग घेता यावा यास्तव त्याने एकंदर सर्व भटांसारख्या कृत्रिमी, दुष्ट आणि मतलबी फासेपारधांच्या दास्यत्वापासून आपल्या दीन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवास सोडवून
देवाचे राज्य स्थापन करण्याची सुरुवात करून त्याने आपल्या वडील बायांचे काहीसे भविष्य पूर्ण केलेसे वाटते. अरे, जेथे मिस्टर टॉमस पेन्सा सारख्या मोठमोठ्या विद्वानांच्या पूर्वजांनी या बळीराजाचे अंकित होऊन आपल्या मागच्या सर्व इडापिडा दूर करून सुखी झाले, परंतु अखेरी जेव्हा त्या बळीराजास 4 दुष्ट लोकांनी सुळावर देविले तेव्हा मात्र एकंदर सर्व युरोप खंडात मोठी ढवळाढवळ होऊन कोट्यावधी लोक त्याचे मतानुयायी झाले व ते आपल्या उत्पन्नकर्त्याच्या नियमाप्रमाणे या जगात त्यांचेच निवड राज्य स्थापावे म्हणून रात्रंदिवस झटू लागले. अशा संधानात एकंदर सर्व या देशात थोडीशी अस्वस्थता झाल्याबरोबर येथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुंड्यातील पोरीसोरींच्या लटक्या-मुटक्या खेळाची बरीच दाणादाण केली. म्हणजे साख्यमुनीसारख्या विचारी सत्पुरुषांनी ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूविधीप्रमाणे देवारा घुमवून गुराढोरांचा वध करून ढवरे व पालेजत्रांच्या निमित्ताने गोमांस खाणाऱ्या गर्विष्ठ, दांभिक, मतलबी, अनाचारी इत्यादी दुर्गुणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर सर्व चेटकांनी भरलेल्या ग्रंथाच्या मुखावर तेल काजळांचे माखाम करून बहुतेक ब्राह्मणास शुद्धीवर आणून त्यास आपले धर्मानुसारी केले. परंतु त्यातून कित्येक उरलेले कुतर्की ब्राह्मण कर्नाटकात पळून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामे करून एक तऱ्हेची तरकट विद्या जाणणारा महापंडित उत्पन्न झाला. त्याने आपल्या ब्राह्मण जातीच्या दुष्टकर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ लागली व बुद्ध धर्माचा प्रसार होत चालला हे पाहून त्यास सहन होईना. त्याने आपल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा रोजगार ठीक चालेना म्हणून ज्या दुष्टकर्मावरून आपल्या वेदांसहित सर्व ग्रंथाचा बौद्ध लोकांनी धिक्कार व पराभव केला होता त्यापैकी गोमांस खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपल्या सर्व ग्रंथात फेरफार करून त्या सर्वांस मजबूती येण्याकरिता एक नवीन नास्तिक मत उपस्थित केले. त्यास हल्ली वेदात अथवा ज्ञानमार्ग म्हणतात. नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून या देशात जे तुर्क येऊन राहिले होते त्यास हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने मुसलमान लोकांप्रमाणे तरवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या जादूमंत्र विद्येचे आणि भागवतातील भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले. या शंकराचार्याच्या धुमाळीत त्याच्या लोकांनी कित्येक बुधर्मी लोकांसह तेलाच्या घाण्यात पिळून मारिले आणि बहुतेक उत्तम असे ग्रंथ जाळून टाकले. फक्त त्यापैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपयोगाकरिता ठेवून घेतला. पुढे जेव्हा त्या शंकराचार्याचे दिवाभीत शिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटवून पालखीत बसून चहूकडे विठ्ठल सुवासिनीसारखे सोवळे चाव करून नाचत फिरू लागले तेव्हा मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे अनेक पावलीचे 15 आणि आधालीचे 16 ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वाया गेले. परंतु त्यातून एकानेही आपण शूद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला बोटसुद्धा लावून दाखविले नाही. कारण त्यास त्यांच्या एकंदर सर्व उरलेल्या दुष्टकर्मांचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य होईना. सबब त्या सर्व दुष्टकर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे 2 भेद करून त्याविषयी त्यांनी अनेक भारेचे भारे पोकळ प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस अज्ञानी शूद्रास लुटून खाऊ दिले. परंतु पुढे जेव्हा नित्यशः रात्री जी नाही ती लाजिरवाणी दुष्कर्मे आचरून लागलीच दुसरे दिवशी फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मात्र भजणाऱ्या मुसलमानांचे 1.25 प्रहर दिवस येई पायतो तोंड न पहावे म्हणून सोवळे पाळणाऱ्या विटाळशा रावबाजीच्या मजलशीच्या अखेरीस आदिभैरव रागाच्या आरंभी एकंदर सर्व ब्राह्मणांच्या तुणतुणेची तार तुटून इंग्रज बहादराचा बाकटा चहूकडे फडकू लागला. तेव्हा बहुतेक त्या बळीराजाचे मतानुयायी अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी त्या सरकारची काडीमात्र पर्वा न करता या देशात येऊन त्याने एकंदर जो
सत्य उपदेश केला होता त्या सर्वांचा एकंदर सर्व कृत्रिमी दुष्ट ब्राह्मणास आधार दाखवून त्यांनी कित्येक शूद्रास ब्राह्मणांच्या कटरूप दास्यापासून मुक्त करून शूद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाचा पट्टा तोडून ब्राह्मणांच्या ग्रंथाच्या तोंडावर फेकून दिला। तेव्हा बहुतेक ब्राह्मण आपल्या मनात खोचून खास समजले की आता मात्र हे उपदेशक आपला कृत्रिमी धनीपणा बाकीच्या शूद्रांवर बिलकुल राहू देणार नाहीत। या भयास्तव बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांची आणि अज्ञानी शूद्रांची निवळ गाठ पडून त्या उभयतांच्या पुरत्या ओळखी होण्याच्या पूर्वी बहुतेक भट ब्राह्मणांनी बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांसहित इंग्रज सरकारास मुळीच या देशातून हाकलून द्यावे म्हणून नाना तऱ्हेच्या कल्पना काढून कित्येकांनी आपल्या पिढीजात ठकविद्येच्या हिमायतीने अज्ञानी शूद्रास उपदेश करून त्याच्या मनात इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याचा सपाटा चालवला। उमाजी रामोशी व नाना आणि बाकी उरलेल्या भटांमधून कोणी कारकुनी, कोणी काही असे नाना प्रकारचे धंदे पत्करून एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते आपणास सापडत नाही। भाग 11 पुराण सांगणे बंडे वगैरे परिणाम शूद्र स्थानिक कुलकर्णी सरस्वतीची प्रार्थना जप अनुष्ठाने देवस्थाने दक्षिणा मोठ्या आडनावांच्या सभा इत्यादिकांविषयी आहे। धोंडीबा म्हणतात काय या अधर्मी भट गारुडांच्या दंगेखोर मूळ पूर्वजांनी या देशात येऊन येथील आपल्या मूळ पूर्वजांचा मोड करून त्यास आपले दास केल्यानंतर त्यांनी आपल्या मनगटाचा प्रजापती करून आपला दंगखोरीचा धर्म बराच गाजविला। त्यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला असे माझ्याने म्हणवत नाही, परंतु जर कदाचित आपल्या पूर्वजांनी भटांच्या पूर्वजांचा मोड केला असता तर त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनगटाचे लिंग करून भटांच्या पूर्वजांचा मोड केला असता तर त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनगटाचे लिंग करून भटांच्या पूर्वजास आपले दास करण्यास कमी केले असते काय। असो पुढे जेव्हा भटांनी त्या आपल्या पूर्वजांच्या दानगाव्यास संधी साधून मध्येच ईश्वरदत्त धर्माचे रूप घेऊन त्या कृत्रिम धर्माच्या आडून कित्येक भटांनी एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनात आमच्या दयाळू इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याची कल्पना काढली तर ती कोणती। यावर ज्योतिबा म्हणतात कित्येक भटांनी चव्हाट्यातील मारुतीसारख्या महावीरांच्या देवळी रात्री बसून मोठा धार्मिकपणाचा डौल घालून वरकांती ज्ञान सांगण्याचा भाव दाखवून आतून भागवत सारख्या ग्रंथातील खोट्या नाट्या गोष्टींची पुराणे अज्ञानी शूद्रास सांगून त्यांची मने भ्रष्ट करून त्यांनी त्या बळीच्या मतानुयायी लोकांच्या वाऱ्यास देखील उभे राहू नये म्हणून उपदेश करून उगीच तरी बसले नाही, पण त्यांनी संधी साधल्याबरोबर त्याच ग्रंथातील भाकळ दंतकथा सांगून एकंदर सर्व अज्ञानी लोकांच्या मनात इंग्रजी राज्याचा द्वेष भरून त्यांनी या देशात मोठमोठाली बंडे उपस्थित केली नाहीत काय। धोंडीबा म्हणतात होय, कारण आज पावेतो जी काही मोठमोठाली बंडे झाली त्यामध्ये आतून आणि बाहेरून मुख्य अग्रेसर भटजी नाहीत असे बंडच सापडत नाही। पहा उमाजी रामोशाच्या बंडात काळ्या पाण्याची शिक्षा झालेला धोंडपंत सापडतो। त्याचप्रमाणे कालच्या थोरल्या चपाती गुड बंडात परदेशी भटपांडे कोकण्या नाना तात्या टोपे वगैरे अनेक देशस्थ भटजी सापडतात। ज्योतिबा म्हणतात परंतु त्याचप्रमाणे शूद्र संस्थानिक शिंदे होळकर हे नानाचे काही अंशी चाकरीच्या संबंधाने नातेवाईक असता त्यांनी त्या बंडखोराची काळी मात्र पर्वा न करता तसल्या संकटकाळी आमच्या इंग्रज सरकारास किती मदत केली हेही पहा। असो ते भटांनी उपस्थित केलेले बंड मोडण्याकरिता आमच्या सरकारास कर्ज झाले असेल खरे व ते कर्ज अदा होण्याच्या भरीस प्रथम पर्वतीसारखी निरर्थक संस्थाने घालता आमच्या सरकारने नवीन कर कोणावर बसविला। अपराधी निरपराधी रयतेची आवड निवड न करिता एकंदर सर्व रयतेवर बसविला। हे बरे केले, परंतु तो कर बापुड्या अज्ञानी शूद्रांवर मुकर्रर करण्याचे काम आमच्या अतिशहाण्या सरकारने कोणाकडे सोपविले। शूद्र संस्थानिकांनी आपल्या जातीच्या नानास यथाकाळी मदत केली नाही, सबब आतल्या आत तरफडून त्यास
शिमग्यातील संस्कारासहित आशीर्वाद देणाऱ्या, त्रिकाळ स्नान करून शूद्र होणाऱ्या द्रव्य चुकलो ब्रह्मनिष्ठ भटजी कुडकळण्याकडे सोपिले. अरे, या कर्मनष्ट ग्रामराक्षसांकडे त्या मूळ ब्रह्मराक्षसाने सरकारी दप्तरांचे काम सोपल्या दिवसापासून त्यांनी शूद्रांचा पिच्छाच सोडला नाही. तथापि मध्ये एकदा मुसलमान राजांनी सर्व गावच्या पशुपक्ष्यांचे गळे सुरीने कापून त्यास हलाल करण्याचे काम आपल्या जातीच्या मुलाण्याकडे सोपवले. या पटाईत भटजींनी लेखणीने शूद्रांचे गळे कापण्यास मुलाण्यास मागे हटविले. यास्तव सर्व लोकांनी सरकारची वाट न पाहता या ग्रामरक्षकास कलम कसाही अशी पदवी दिलेली अद्याप चालू असून आपले शहाणे सरकार त्यांच्या इतर सर्व कामगारांसारख्या बदल्या न करिता त्यांच्या फक्त संमती घेऊन अज्ञानी लोकांवर कर मुकर्रर केल्याबद्दल नीतिशी तयार करून पुढे त्याच कुडकळण्यास सर्व लोकांच्या घरोघर जाऊन त्यांच्या भेटी घेऊन नोटिशी वाटण्याचे काम सोपते. नंतर त्या नोटिशी पोचवून थेट भेट घेणाऱ्या कुडकळण्यांच्या फक्त संमती घेऊन सरकार त्यापैकी कित्येक नीतिशी रद्द करून अज्ञानी लोकांचा कर बहाल करते. याला म्हणावे तरी काय? धोंडीबा म्हणतात, असे करण्यापासून कुडकळण्यास काही फायदा होत असेल काय? ज्योतिबा म्हणतात, त्यापासून कुडकळण्यास काही फायदा होतो किंवा नाही हे त्यांचे मन जाणे. परंतु त्यास जरी एखाद्या आडदांड खपाट्यापासून काही फायदा होत नसेल तथापि ते त्यास अशा नीतिशी देऊन त्यांची निदान 8-4 दिवसांची खोटी करून त्याची हेलपाट्याखाली चांगली खोड मोडून त्याचवर आपला चेक बसवून तसल्या कामात कवडी रेवडीला हात न लावता बाकीची सर्व कामे त्यांनी शुद्ध बगड्याच्या परी लक्ष लावून इतक्या निष्ठेने केली की सर्व अक्षरशून्य आबालवृद्धांनी शंकराचार्यासारखी लक्ष्मीची अशी स्तुती केली की, हे आमच्या सरकारी सरस्वतीबाई, तू आपल्या कायद्यावरून अडवून लाच खाणारास व त्याचप्रमाणे लाचार झाल्यामुळे लाच देणाऱ्यास सारखी शिक्षा देतेस. यास्तव तू धन्य आहेस. जेव्हा तिने प्रसन्न होऊन काही कुडकळण्यांच्या घरांवर मात्र सतत कित्येकी रात्री रुपयांची वृष्टी केली म्हणून लोकात फार गवगवा उठला होता. मग हे खरे असल्यास त्याचा तपास काढून अशा पुण्यशील कुडकळण्यास पालख्या न मिळाल्यास भलत्या एखाद्या वारूवर बसवून त्यास रस्तोरस्ती मिरवण्याचे काम आपल्या सरकारचे होय. धोंडीबा म्हणतात, अहो, भटांनी निर्माण केलेल्या चेष्टा मागेच 4 बुद्धिमान गृहस्थांनी कैद करून त्या बळीराजाच्या सेनापतीच्या पहाऱ्यात दिल्या असून त्या आताशी या पहाऱ्याकऱ्यांच्या नजरा चुकून अशा कलमकायास प्रसन्न होऊ लागल्या. म्हणूनच आताच्या कित्येक भट्टांनी शूद्राच्या श्रमरूप पट्टी द्रव्यापासून मोठमोठाले विद्वान होऊन त्याविषयी शूद्रांचे काळी मात्र उतराई न होता त्यांनी 2 दिवस पाहिजे अशा मौनमजा मारून अखेरीस मोठा स्नान संधेशीलपणा डौल घालून आपली वेदमंत्र जादूविद्या खरी आहे असे एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनावर वजन बसवून त्यांनी आपल्या नादी लागावे म्हणून त्यांनी शादावलाच्या मागच्या अथवा पुढच्या लिंगापुढे आम्ही आपणास वर्गण्या करून मंजूर भटांकडून जप अनुष्ठान करविल्यामुळे यंदा पाऊस फार पडला व महामारीचा उपद्रव फार कमी झाला असे त्यांनी शेवटल्या दिवशी गाड्यावर भाताचे बळी काढून सर्व प्रकारच्या अज्ञानी लोकास लोणकड्या थापा देऊन मोठाल्या यात्रा भरवून त्यामध्ये प्रथम आपल्या जातीच्या एती भटास मात्र यथासंग भोजने देऊन त्यास उरलेले अन्न बाकी सर्व प्रकारच्या अज्ञानी शूद्रांच्या पंक्ती पाडून त्यातून कोणता निस्ता मुठभर भातच, कोणास निस्ते वरणच आणि पुष्कळशास निस्त्या शिमग्याच्या पोळ्याच वाढून त्या सर्वांस तृप्त केल्यानंतर त्यातून कित्येक भटांनी त्या अज्ञानी लोकांच्या मनावर आपल्या वेदमंत्र जादूचे वजन बसवावे म्हणून उपदेश करण्याचे सपाटे चालवले आहे हे खरे. परंतु ते अशा प्रसंगी इंग्रज लोकास प्रसाद घेण्याकरिता आमंत्रण का करीत नाहीत? ज्योतिबा म्हणतात, अरे, अशा होल्या कुल्ल्यांनी अशी 4 भिंतीची शिते टाकून युयू करून जमविलेल्या भटांनी जरी पल्लोणगती रुद्र करून भोभो केले तथापि त्यांच्याने आपल्या इंग्रज भादरास प्रसाद देववेल काय? धोंडीबा म्हणतात, पुरे करा.
तट्टकू टुमनी आणि तेजुकी इशारा बस है. यापेक्षा अधिक सूचना करण्याची गरज नाही. एकदा दुधाने पोळलेली ताक फुंकून पीत असते या म्हणीप्रमाणे. ज्योतिबा म्हणतात, बरे, तुझी मर्जी, तसं का होईना. परंतु आताचे सुधारलेले भट आपल्या जादूमंत्रविद्येस व तत्संबी जप अनुष्ठानास पाहिजेल तितकी कलई देऊन एकंदर सर्व गल्ली कुचींनी का भोकत फिरेनात, त्यात कोणाचे काही कमी होत नाही. परंतु तसल्या लोकातील आपल्या धण्याच्या कुळास सातारच्या कैद करून ठेवणाऱ्या नीम कहरामी बाजीसारख्या 8.5 भटराजांनी रात्रंदिवस शेती खपणाऱ्या अज्ञानी शूद्रांच्या श्रमाचा पैसा घेऊन ढमढेऱ्यासारख्या पहिल्या प्रतीच्या जहामर्द भट सरदारास सरंजाम करून दिलेल्या सनदातील कारणे पाहून फर्स्ट सॉर्ट टरकांड साहेबांसारख्या पवित्र इनाम कमिशनराच्या अंगास देखील आनंदाचे शहारे उभे राहील. मग तेथे इतरांचा काय पाड. त्यांनी पर्वतासारखी अनेक संस्थाने स्थापून त्यामध्ये इतर सर्व जातींच्या आंधळ्या पांगळ्या रांडामुंडांची व त्याच्या पोरक्या अज्ञानी अर्भकांची काडीमात्र पर्वा न करिता फक्त आपल्या जातीच्या धष्टपुष्ट आळशी भटास दररोज नाना तऱ्हेची मिष्टान्ने भोजने घालण्याची वहिवाट घातली. त्याचप्रमाणे त्याच्या मतलबी ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्या भटास यथासाच वार्षिक दक्षिणा देण्याची वहिवाट घातली. ही सर्व त्यांनी उपस्थित केलेली कृत्रिमे हा काळ पावेतो आपल्या सरकारने तशीच कायम ठेवली आहेत. हा त्यांनी आपल्या शहाणपणाला आणि राजनीतीला मोठा बट्टा लावून घेतला म्हणून म्हणण्यास काही हरकत आहे काय. वर लिहिलेल्या पोकळ खर्चातून भटांखेरीज बाकीच्या सर्व लोकांस काडीमात्र फायदा न होता हे फुकटचे खाऊन माजलेले हे कृतघ्न पोळ उलटे आपल्या अज्ञानी शूद्रदात्यास चेटकी धर्माच्या वापीने आपले पाय धुवून त्याचे पाणी मात्र त्यास पाजितात. अरे, या कर्मनिष्ठ भटांच्या पूर्वजांनी त्यांच्या धर्मशास्त्रास आणि मनुसंहितेतील कित्येक वाक्यास हरताळ लावून अशी नष्ट कामे कशी केली. आता तरी त्यांनी शुद्धीवर येऊन या कामी आपल्या भोळ्या सरकारचे काही न ऐकता पर्वती वगैरे संस्थानावरच्या शूद्रांच्या घामाच्या पोळ्या कोणी भटांनी खाऊ नयेत म्हणून एक मोठी लठ्ठ सार्वजनिक भटसभा स्थापून तिच्या साह्याने याविषयी बंदोबस्त केल्याबरोबर त्यांच्या ग्रंथाचे काही ना काही तरी पुनर्विवाह उत्तेजक मंडळींवर वजन पडेल. परंतु त्यांनी अशा मोठमोठ्या आडनावांच्या सभा काढून त्यामध्ये आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याचे काम एकीकडेच ठेवून सरकारच्या डोळ्यातील कुसळ अज्ञानी जणास दाखवून ते काढण्याविषयी त्यास भरीस घालू नये. लंगडी तिलंगडी आणि गावखुरीही चरेना याला म्हणावे तरी काय. त्यांनी आता आमच्या अज्ञानाने गांधलेल्या सर्व शूद्रास त्या बळीराजाच्या पवित्र आधारावरून त्यांच्या कृत्रिमी खोट्या दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन, स्कॉच आणि इंग्लिश बांधवास कडकडून भेटे तोपर्यंत मध्येच काही धांदल करण्याच्या भरीस पडू नये. आता पुरे झाल्या त्यांच्या खटपटी. आता धिक्कार असो त्यांच्या चपातीतील आणि वरण भातातील गुढास. भाग 12. वतनदार भट कुलकर्णी युरोपियन लोकांच्या वसाहतीची जरुरी, विद्या खात्याच्या तोंडावर कालोखाचा डाग, युरोपियन कामगारांची अक्कल गुंग कशी होते इत्यादिकांविषयी. धोंडिमा म्हणतात, असो, परंतु आपण पूर्वी म्हणालात की बाकी एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही. तर या सर्वांमध्ये मुख्य भटजी कोण. ज्योतिबा म्हणतात, वतनदार भट कुलकर्णी होत. यांच्या कपटांविषयी बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरास अज्ञानी शूद्राची दया येऊन त्यांनी सरकारास रिपोर्टामार्गे रिपोर्ट करून एकंदर सर्व कायद्यांमध्ये कुलकर्ण्यास बंदोबंदी खिळून त्यास नाना प्रकारचे कोलदांडे घालून त्याच्या तोंडास मजबूती मुसकी घातली आहेत. तथापि या कलमकस्यांचे त्यांच्या मतलबी धर्माच्या संबंधाने अज्ञानी शूद्रांवर वजन असल्यामुळे हे सैतानासारखे आपल्या धर्माच्या आडून उघड चावडीतील भर कचेरीत बसून त्या बळीच्या मताची निंदा करून अज्ञानी शूद्रांची मने भ्रष्ट करीत नाहीत काय. असे जर नाही म्हणावे
तर शूद्रास मुळीच वाचता किंवा आणि लिहिता येत नाही, तर मग ते कशावरून अथवा कोणापासून त्या मतांचा इतका द्वेष करण्यास शिकले, याविषयी तुला काही दुसरी कारणे ठाऊक असल्यास कळू दे. इतकेच नव्हे, परंतु संधी पाहून त्यास चावडीत बसून सरकारी कायद्यातील भलते एखादे कलम घेऊन त्यावर नाना तऱ्हेचे कारतुसी कुर्तक घेऊन शूद्रांनी सरकारचा द्वेष करावा म्हणून त्यास चोरून धडे देत नसतील काय? व त्यापैकी एक काना अथवा मात्रा शूद्र आपल्या डोळस सरकारच्या कानावर घालण्यास थरथरा कापत. चॅप्टर 4 द सिपॉय रिव्होल्ट बाय हेनरी मेड नसतील काय? कारण एकंदर सर्व वरच्या कचेऱ्यांमधील भट कामगार त्यांचे जातवाले पडले. यास्तव आता तरी आपल्या सरकारने शुद्धीवर येऊन प्रथम हरेक खेड्यांनी निदान एकतरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्थास त्यांच्या निर्वाहपुरती गतकुळी शेते इनाम देऊन त्यावर उपदेशकांचे काम सोपवून त्यांनी फक्त त्या त्या गावच्या एकंदर सर्व कच्च्या हकीकतींविषयी निदान वर्षातून एक तरी रिपोर्ट सरकारास करीत जावा असा कायदा करून बंदोबस्त केल्यास पुढे एखाद्या काळी नानासारख्या भटास पुन्हा एखादे बंड उपस्थित करण्याची जरुरी पडल्यास त्याने एखाद्या पीराच्या पुढच्या लिंगाची यात्रा जमवून तीत सार भाताच्या ऐवजी तयार केलेल्या गूढ चपात्या एकंदर सर्व गावोगावी नेमलेल्या वेळी एकदम पोचवून तो प्रसाद अज्ञानी शूद्रांकडून आपल्या सरकारास पासले पाडून त्याच्या मुखात घालण्याच्या कामी हा वतनदार कुलकर्ण्याच्या एकोपा बिलकुल उपयोगी पडणार नाही. आणि तसे केल्यास एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांचे पाय थारीच लागणार नाहीत. इतकेच नव्हे, परंतु जेव्हा ते युरोपियन उपदेशक एकंदर सर्व शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यांचे डोळे उघडतील, तेव्हा ते या ग्रामराक्षसाच्या वाऱ्यास देखील उभे राहणार नाहीत. दुसरे असे की सरकारने पाटीलकीसहित कुलकर्ण्यांचे कामाची परीक्षा घेऊन ते काम एकाच जातीकडे सोपवू नये. म्हणजे पलटणीसारखा या कामी काही आयास न पडता एकदम बंदोबस्त होऊन सर्व लोकांस विद्या शिकण्याची गोडी सहजासहज लागेल. पाहिजे असल्यास आमच्या दयाळू सरकारने विद्या खात्याकडील पोकळ खर्च एकदम बंद करून तो सर्व पैसा कलेक्टर खात्यात जमा करून दर एक युरोपियन कलेक्टराकडून जॉर्विस साहेबासारखा पक्षपात न करता सर्व जातींच्या लोकातील हुशार मुलातून काही मुले निवडून काढून त्यास फक्त जाडे भरडे अन्न वस्त्र पुरवून त्यांच्याकरिता दर एक कलेक्टरांच्या बंगल्याशेजारी शाळा घालून त्याची पाटील कुलकर्णी आणि पंतोजीच्या कामात परीक्षा घेऊन त्यास ती कामे सोपू लागल्याबरोबर एकंदर सर्व कुलकर्ण्यांच्या जुटास बदनाम नानासारिख्या भटांच्या उपयोगी न पडता ते अज्ञानी शूद्रांची वतने फसवून घेत असल्यास व त्या लोकात नाना तऱ्हेचे तंटे उपस्थित करीत असल्यास त्यास तसे करण्याची फुरसतच सापडणार नाही. आज पावेतो लक्षावधी रुपये विद्या खात्याकडे जरी खर्ची पडले, तथापि त्यापासून शूद्रांच्या समाजाच्या मानाप्रमाणे त्यांच्यात विद्वान लोकांचा भरणा वाढला नाही. तर इतकेच नव्हे, महार, मांग आणि चांभार यापैकी कोणी एक एक शिकलेला कामगार आढळत नाही. मग तेथे MA अथवा BA औषधास मिळण्याची मारामार. अरे, या आपल्या सरकारच्या एवढ्या दिगंबर विद्या खात्याच्या गोऱ्या तोंडावर या काळ्या तोंडाच्या भट पंतोजींनी हा केवढा काळोखाचा डाग लावला. अरे, ही कडू कारली आमच्या सरकारने इतकी तुपात तळून साखरेत घोळून मळली, तथापि त्यांनी आपला जाती स्वभाव न सोडिता ती अखेरीस कडूची कडूच राहिली. धोंडीबा म्हणतात, बरे, हे कुलकर्णी अज्ञानी शूद्रांची वतने कशी फसवून घेत असतील. ज्योतिबा म्हणतात, ज्या शूद्रास मुळीच वाचिता आणि लिहिता येत नाही अशास कित्येक कुलकर्णी गाठून त्यांचे आपण सावकार होऊन त्यापासून जेव्हा गहाण खाते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात, त्यावेळी ते आपल्या जातीचे लेखक मिलाफी करून त्यात एक तऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रास भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खते पुरी करून पुढे काही दिवसांनी या कपटाने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे
त्यांची वतने घशात टाकून ढेकर देत नसतील काय? धोंडीबा म्हणतात, बरे, हे जात कलमकसाई अज्ञानी सूत्रात कोणते तंटे उपस्थित करीत असतील? ज्योतिबा म्हणतात, शेते, बाण वगैरे संबंधी, पोळा आणि शिराळ शेठ यांच्या डाव्या उजवी संबंधी आणि होळीची पोळी आधी लावण्यासंबंधी सर्व तंटे अज्ञानी शूद्रात उपस्थित करण्याच्या आरंभी भट कुळकर्णी नाहीत असे काही तंटे तू दाखवू शकशील काय? धोंडीबा म्हणतात, बरं, असे तंटे उपस्थित करण्यापासून या कसायांच्या पदरात काय पडत असेल? ज्योतिबा म्हणतात, अरे, कित्येक घरंदाज अज्ञानी शूद्रांची घराणी ईर्षेस पेटून एकमेकांची लढत असता आतून या कलम कसायांसहित दुसऱ्या भट कामगारांची घरे शेका करता धुळीस मिळाले नसतील काय? अरे, या कसायाच्या नारदशाहीमुळे मुलकी फौजदारी आणि दिवाणी खात्यात आतोनात खर्च फुगून त्यातील बहुतेक कारकून मामलेदारांसहित चिटणीसांना आपल्या ऐन तत्सवितुर्मयी भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात या अस्सल बीजमंत्रास हरताळ लावून त्याबद्दल त्यांनी चिरीमिरी देव या अवनी गायत्रीचा उपदेश त्या पवित्र भटमुल्यांपासून घेतल्यामुळे भट वकिलांची दलाली वाढून ते मोठमोठ्या चार्टात बसून पोळासारखे डुरक्या फोडीत फिरतात का नाही? याखेरीज मुनसब नबाबांचे सरंजाम किती वाढले आहेत याची बेरीज दे. इतकाही बंदोबस्त असून गरीब लोकांस न्याय तरी स्वस्त पडून वेळेस तरी मिळतो काय? त्यामुळे एकंदर सर्व खेड्यापाड्यांनी सुद्धा एक जगप्रसिद्ध म्हण पडली आहे की ती अशी की सर्व खात्यात ब्राह्मण कामगारांच्या हातावर अमुक तमुक केल्याशिवाय ते आपल्या गरिबांच्या कामास हातच लावित नाही. त्यांच्या डोंबल्यावर घालेला काहीतरी बरोबर घ्या, तेव्हा बाहेर निघा. धोंडीबा म्हणतात, असे होत असल्यास खेड्यातील शूद्र लोक युरोपियन कलेक्टराच्या एकांती गाठी घेऊन त्यास आपली घराणी का सांगित नाहीस? ज्योतिबा म्हणतात, अरे, ज्यास ओची गांड कशी फोळावी हे मुळीच ठाऊक नाही, तर तसल्या भेकड भावल्यास अशा थोर कामगारांसमोर उभे राहून त्यास आपली घराणी आणि ती शिस्तवार सांगण्याची केवढी पंचाईत. तशातून एखाद्या लंगोट्या बहादराने छातीचा कोट करून एखाद्या बुटलेराच्या मदतीने युरोपियन कलेक्टरास एकांती गाठून त्याच्यासमोर उभे राहून माझी दाद मागितली लागत नाही इतके 4 शब्द बोलल्याची या कलम कसायास बातमी लागली की पुरे. मग त्या दुर्दैव्याचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे. कारण ते कलेक्टराच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भट चिटणीसांपासून तो रेव्हेन्यूच्या अथवा जज्जाच्या सर्व भट कामगारांपावेतो आतल्या आत त्या यवनी गायत्री वर्दी फिरवून लागलीच अर्धे कलम कसाई नाना तऱ्हेच्या दाखल्यांसहित पुरावे घेऊन वादीचे साक्षीदार आणि अर्धे कसाई वादी विरुद्ध नाना तऱ्हेच्या दाखल्यांसहित पुरावे घेऊन प्रतिवादीचे साक्षीदार होऊन त्यांच्या तंट्यात इतका गोंधळ करून टाकतात की त्यात सत्य काय आणि असत्य काय हे निवहून काढण्याकरिता मोठमोठे विद्वान युरोपियन कलेक्टर आणि जज आपली सर्व अक्कलच खर्च करतात. तथापि त्यातील कधी कधी काडी मात्र गृह्य न कळता ते उलटे त्या घराणे त्या लंगोट्यासच तू मोठा तरकटी आहेस असे अखेरीस सांगून त्याच्या हातात नारळाची आई देऊन त्यास शिमगा करण्याकरिता त्याचे घरी पाठवीत नसतील काय? शेवटी या सर्व भट कामगारांच्या अशा कसबांमुळे कित्येक लंगोट्यांनी आपली या सरकारात दादच लागत नाही. सबब आपले प्राणघात करून घेतले नसतील काय? कित्येकांनी दरोडेखोरांचे धंदे करून आपली जीवास मुकले नसतील काय? कित्येकांनी आपल्या मनात अतिशय संताप करून घेतल्यामुळे वेडे झाले नसतील काय? आणि कित्येकांनी आपल्या दाढ्या वाढवून अर्धवेड्यासारखे होऊन रस्त्यात जो भेटेल त्यास आपली गाराणी सांगत फिरत नसतील काय? भाग 13. मामलेदार, कलेक्टर, रेव्हेन्यू, जज आणि इंजिनियर खात्यातील
भट कामगार इत्यादींविषयी. धोंडीबा म्हणतात, यावरून भट मामलेदार असल्यामुळे ते काही अज्ञानी शूद्रांचे नुकसान करवितात काय? ज्योतिबा म्हणतात, आजपर्यंत जे भट मामलेदार झाले त्यापैकी कित्येक आपल्या वाईट आचरणामुळे सरकारचे गुन्हेगार ठरून सजेस प्राप्त झाले. ते आपले काम करीत असता इतके कुनीतीने वागत व गरीब लोकांवर जुलूम करीत की त्यांचा एक ग्रंथ होईल. अरे, या पुण्यासारख्या शहरात भट मामलेदार कुलकर्ण्यांपासून आणलेली लायकी दाखवल्याशिवाय मोठमोठ्या सावकारांची देखील हमी कबूल करीत नाहीत. मग तेथे गरिबांचे दात कुठून लागणार? अरे, हे कुलकर्णी ते लायकी तिकीट देताना आपला देवारा घुमवत नसतील काय? त्याचप्रमाणे या शहरची म्युन्सिपाल्टी कोणी एखाद्या घरवाल्यास त्याच्या जुन्या शेतखाण्याच्या जाग्यावर नवा शेतखाना भट मामलेदारांच्या द्वारे त्या पेठेच्या कुलकर्ण्यास अभिप्राय पाहिल्याशिवाय बांधू देत नाहीत. अरे, त्या कुलकर्ण्याजवळ त्याच्या पेठेचा नकाशा असून त्यात एकंदर अशी झोटिंग बादशाही करून आपल्या जातीच्या कलमकसायांनी पोळी पिकवितात, तर खेड्यापाड्यात त्यांचा काय जुलूम असेल बरे? असे जर नाही म्हणावे तर आपण बहुतेक खेड्यापाड्यातील अज्ञानी शूद्रांच्या झुंडी बगले दप्तरे मारून भट कामगारांच्या नावाने हाकल्या मारून भटकत फिरत असताना पाहतो. त्या सर्वच खोट्या असतील काय? त्यातून कोणी म्हणतो, भट कुलकर्ण्यांच्या खटपटींमुळे भट मामलेदाराने माझी अर्जी वेळेस घेतली नाही, सबब प्रतिवादीने माझे सर्व साक्षीदार फोडून उलटा मजजवळून फैल जामीन घेविला. कोणी म्हणतो, भट मामलेदाराने माझी अर्जी घेऊन हा काळेपावेतो दाबून ठेवून प्रतिवादाची मात्र अर्जी दुसरे दिवशी घेऊन त्याच्याकडून माझ्या चालत्या वहिवाटीस खो घालून मला असे भिकारी केले. कोणी म्हणतो, भट मामलेदाराने मी बोलल्याप्रमाणे माझ्या जबानी लिहिलीच नाही आणि पुढे त्या जबानीवरून माझ्या सर्व तंट्यांचा असा गोंधळ करून टाकला की आता मला वेळ लागण्याची वेळ आली आहे. कोणी म्हणतो, माझ्या प्रतिवादीने भट मामलेदारांच्या सूत्राने माझ्या चालत्या वहिवाटीस लाथ मारून त्याने माझ्या शेतात आपल्या पाभारी घेतल्याबरोबर मी त्या भट मामलेदाराकडे जाऊन त्यास मोठ्या नम्रतेने जमिनीस हात लावून मुजरा केला व त्याच्याशी एक चकार शब्द न बोलता फक्त त्याच्या हातात माझी अर्जी देऊन मी तसाच 4-5 पावले हटून आपले दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर दीनवदन करून थरथरा कापत उभा राहिलो. इतक्यात त्या यमाने माझ्याकडे खालवर पाहून लागलीच ती अर्जी माझ्या अंगावर फेकून देऊन मी कोर्टाची बेअदबी केली अशी कारणावरून उलटा केला त्याने मलाच दंड केला. तो दंड मला देण्याची ऐपत नसल्यामुळे मला काही दिवस कैदेत राहावे लागले. इकडे प्रतिवादीने माझे नांगरून डोंगरून वजिवलेले शेत पेरून आपल्या ताब्यात घेतल्यामुळे म्या कलेक्टर साहेबास 2-3 अर्ज्या केल्या, परंतु त्या सर्व अर्ज्या तेथील भट चिटणीसाने कोणीकडेच दाबून टाकल्या आहेत. त्याचा थांगच पत्ता लागत नाही. याला करावे तरी काय? कोणी म्हणतो, भट चिटणीसाने माझा अर्ज कलेक्टरास वाचून दाखवितेवेळी त्यातील मुख्य मारू कलम गाळून त्याचकडून भट मामलेदाराने केलेला निकाल कायम करविला. कोणी म्हणतो, माझ्या अर्जावरून कलेक्टराने आपल्या मूक जबाबीने लिहिण्यास सांगितलेल्या हुकुमाविरुद्ध तेथील भट चिटणीसाने मजकूर लिहून वाचताना मात्र कलेक्टरास त्याच्या सांगण्याप्रमाणे अक्षरशः वाचून दाखवून निकालावर त्याची सही घेऊन तो निकाल जेव्हा मला मामलेदारांच्या मार्फत मिळाला तेव्हा मी आपल्या कपाळावर हात मारून म्हणालो की हे ब्राह्मण कामगार आपला पण सिद्धीस नेल्याशिवाय उगीच बसत नाही. कोणी म्हणतो, माझी जेव्हा कलेक्टर साहेबांजवळ दाद लागेना तेव्हा म्या रेव्हेन्यू साहेबांकडे 2-3 अर्ज पाठविले, परंतु ते सर्व माझे अर्ज तेथील भट कामगारांनी खटपट करून त्या साहेबांकडून पुन्हा कलेक्टरच्याच अभिप्रायाकरिता परत पाठविले. नंतर कलेक्टराच्या भट कामगारांनी माझे सर्व कागद उलटे पालटे करून कलेक्टर साहेबास वाचून दाखवून मी मोठा तक्रारी आहे म्हणून माझ्या अर्जाच्या पाठीवर त्याचकडून अभिप्राय देवून रेव्हेन्यू साहेबाची समजूत काढली. आता येथे कारणाने करावे तरी काय?
कोणी म्हणतो जज साहेबाने मात्र माझा खटला सुरू होताच त्याच्या शिरस्तेदाराने मध्ये कोठे तोंड घातल्याबरोबर तो साहेब म्हणाला, चूप, मध्ये बोलू नको. नंतर त्याने माझे कागद स्वतः वाचून पाहिले, परंतु त्या कागदाला तो काय करील बापुडा. कारण पूर्वीच्या एकंदर सर्व कलेक्टर कचेरीतील भटांनी कुलकर्ण्यांच्या सूचनेप्रमाणे माझ्या सर्व खटल्यांचे स्वरूपच बदलून टाकले होते. तर कोणी म्हणतो आज पावेतो एकंदर सर्व भट कामगारांच्या देवपूजेच्या खोलीतील ठरावाप्रमाणे त्यांचे घरे भरिता भरिता माझी घरे गेली, दारे गेली, शेत गेली, पोती गेली आणि माझ्या घरातील सर्व चीजवस्तू जाऊन बायकोच्या अंगावर फुटकार मणीसुद्धा राहिला नाही. शेवटी आम्ही सर्व तडाडा उपाशी मरून लागलो. तेव्हा माझ्या धाकट्या भावंडांनी बिगाऱ्याचा धंदा पत्करून ते सडकेच्या कामावर टोपली वाहण्यात जाऊ लागले. तेथेही सर्व भटजी साहेब काडीच्या कामाला हात न लाविता फक्त दररोज सकाळी व संध्याकाळी एकदा फैलावर जाऊन हजेरी घेतल्याबरोबर भलत्या एखाद्या मराठी वर्तमानपत्रातील इंग्रज सरकारची अथवा त्यांच्या धर्माची निंदा केली असेल त्याचा गोषवारा जाता बिगाऱ्यास सांगून बिराडी परत जातात व त्याबद्दल सरकारही त्या बिगाऱ्यांपेक्षा जास्तीच्या दुपटीचा पगार देत असून एखाद्या बिगाऱ्याने पगार झाल्याबरोबर त्याची मूठ गार केली नाही. ही लागलीच ते दुसऱ्या दिवसापासून आपल्या वरच्या साहेबास त्या बिगाऱ्याविषयी नाना तऱ्हेच्या चहाड्या सांगून त्याचे खांडे मांडतात. इतकेच नव्हे, परंतु कोणी भटजी त्यास म्हणतो, अरे तू सरकारी काम सांभाळून पत्रवाळी करिता वडाची पाने व थोडेसे भेंडे संध्याकाळी घरी येताना माझ्या बिराडी आणून टाक. कोणी म्हणतो त्या आंब्याची फांदी तोडून रात्री माझ्या बिराडी आणून टाक. कोणी म्हणतो तिरगुळाची नजर चुकून मला थोडीशी पाने आणून दे. कोणी म्हणतो आज रात्री गावात मी त्या देवघेव करणाऱ्या बोडकीच्या घरी फराळात जाणार आहे, यास्तव तू आपली भाकर खाल्ल्याबरोबर माझे बिराडी येऊन माझ्या कुटुंबास सर्व रात्र सोबत देऊन तेथेच निजून राहा. परंतु दुसरे दिवशी फैलावर हजर राहण्यास चुकू नको, कारण उद्या संध्याकाळीच थोरले इंजिनियर साहेब आपले काम पाहण्याकरिता येथे येणार आहेत, म्हणून रावसाहेबांनी लिहून पाठविले आहे, असे नाना तऱ्हेचे भटांचे आतले याविषयीचे या पुस्तकाचे शेवटी इंजिनियर खात्यावर जो पोवाडा लिहिला आहे तो पहा. त्यास मला माझे भाऊ घरी गेल्याबरोबर सांगून खळाखळा डोळ्यातून पाणी गाळतात. काय करू हो दादा, हे सर्व भटजी 18 वर्णाचे गुरु पडले. त्यांनी असेही आचरण केले, तथापि शूद्राने त्याच्या तोंडाने उच्चार करू नये असे आपली शस्त्रे बोंबलतात. माझा उपायच खुंटला नाही तर म्या कधीच इंग्रजी बोलावयास शिकून एकंदर सर्व ब्राह्मणांच्या ठगबाजा साहेब लोकांस सांगून त्यांच्याकडून या गुलामांच्या खोडी मोडल्या असत्या. याखेरीज एकंदर सर्व इंजिनियर खात्यातील भट कामगारांच्या लुच्चेगिऱ्या कंत्राटदार लोक इतक्या सांगतात की त्यांचा एक स्वतंत्र ग्रंथच होईल. यास्तव तूर्त त्याविषयी पुरे करीतो. सारांश वर लिहिलेल्या घराण्यांपैकी आम्ही खरे असल्यास त्याविषयी बारीक शोध ठेवून त्यांचा बंदोबस्त करणे हा आमच्या सरकारचा धर्म होईल. धन्यवाद. गुलामगिरी या पुस्तकाचा भाग 6वा लवकरच आम्ही आपल्या भेटीला पुढच्याच दिवशी घेऊन येऊ. सप्रेम. जय भीम. धन्यवाद.